हाय हॅलो, मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहे कोल्हापूरला। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं गावी जाण्याचं काही कारण आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन। तर आम्हाला जायचं होतं कोल्हापूर देवदर्शन, ज्योतिबाचं दर्शन करण्यासाठी। चैत्र महिना चालू झाला आहे आणि ज्योतिबाची यात्रा पण याच महिन्यामध्ये 4-5 दिवसापूर्वीच झाली होती, त्यामुळं तिथं भरपूर गर्दी पण होती। आम्ही सगळेजण म्हणजे आम्ही फॅमिलीच देवाला निघालो होतो। दुपारचा टायमिंग होता, ऊन खूप होतं, पोहोचायला तसा वेळ लागला नाही। आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर पहिल्यांदा पुजाऱ्याच्या घरी गेलो देवदर्शनाला, तिथूनच नंतर जायचं होतं। पुजाऱ्यांच्या घरी गेल्यानंतर डायरेक्ट जेंट्स लोकांना गाभाऱ्यामध्ये डायरेक्ट देवाजवळ दर्शन मिळतं। पुजाऱ्याच्या घरी फ्रेश झालो, चहा पिलो आणि तिथून ते पुजारीच आम्हाला मंदिराकडे घेऊन जाऊ कसे पडले ते। आम्हाला मंदिराकडे जाण्यासाठी टाइम लागला होता। ऊन कमी झालं होतं पण गर्दी वाढत चालली होती। गर्दी असल्यामुळे देवदर्शनाला टाइम लागणार होता। चैत्र महिन्यामध्ये ज्योतिबाची जत्रा असते, त्याच्यामुळे तर जास्तच गर्दी होती। चैत्र महिना असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातून दर्शनाला येणारे लोक होते, त्यामुळे खूपच गर्दी होती तिथे। थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्ही एका स्टॉलवर देवासाठी पोशाख, हार, नारळ, पूजेचे सामान घेतलं आणि मग तिथून पुढे मंदिराकडे गेलो। पूर्ण मंदिर गुलालाने भरलेलं होतं, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं। बऱ्याच वर्षानंतर देवदर्शनासाठी कोल्हापूरला गेलो होतो, त्याच्यामुळे तर अजूनच छान वाटत होतं। प्रसाद घेतला, पूजेचं सामान घेतलं, देवासाठी पोशाख घेतला आणि आम्ही निघालो देवदर्शनासाठी। गर्दी होती पण वेळ जास्त लागला नाही दर्शनाला। गर्दीतून कसं पुढे जात होतो हे समजत पण नव्हतं। ज्योतिबाच्या नावाने सांग भलं, सांग भलं। देवदर्शन झालं आणि आम्ही तिथून गाभाऱ्यातून बाहेर निघालो। तिथूनच बाहेरच्या साईडला नारळ फोडायचा होता म्हणून आम्ही तिकडे गेलो, नारळ फोडला आणि थोडेसे फोटो वगैरे काढले तिथे आणि मग नंतर पुढे जायला आम्ही निघालो पुढच्या देवाच्या दर्शनासाठी।
देवदर्शन खूप छान झाले. थोडीशी गर्दी होती पण वेळ लागला नाही जास्त. गर्दीतून पटपट पुढे जाऊन दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. वातावरण पण खूप छान होतं. ज्योतिबा देवाचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्हाला करायचं होतं यमाई देवीचं दर्शन. त्याच्यासाठी आम्ही ज्योतिबाच्या मंदिरातून निघालो यमाई देवीच्या दर्शनासाठी. जाताना आम्ही तिथेच स्टॉलवरती उसाचा रस पिलो, थोडासा तिथं थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिराकडे निघालो. मंदिराच्या समोर आजूबाजूला रोडवरती बरेच स्टॉल लागले होते. त्याच्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मिळणाऱ्या बऱ्याच वस्तू होत्या. आता रियांसोबत होता, त्यालाही काहीतरी घ्यावं वाटत होता. ते म्हणत होता पप्पा हे घे, पप्पा ते दे. तर पप्पाने त्याच्यासाठी एक गाडी घेतली. तो पण खुश झाला आणि गाडी पण खूप छान होती. दिवसभर ऊन होतं त्याच्यामुळं खूप तहान लागत होती. जातानाच उसाचा स्टॉल लागला उसाच्या रसाचा. तेव्हा आम्ही तिथे थांबून थोडा वेळ उसाचा रस घेतला सगळ्यांनी. थोडा वेळ तिथंच आराम केला आणि तिथून पुढे आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी. देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी पण खूप पायऱ्या आहेत. ते खूप पायऱ्या उतरून खाली जावं लागतं, मग तिथे मंदिर आहे. रियांशला चालायला खूप आवडत होतं त्यामुळे तो चालतच निघाला. आणि तिथे पण मंदिरात खूप मोठी लाईन होती त्यामुळे आम्हाला तिथे पण लाईनमध्ये थांबायला लागलं बराच वेळ. आतमध्ये पण गाभाऱ्यामध्ये खूप गर्दी होती. पण देवीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. बाहेरच्या साईडलाच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गाड्या होत्या. रियांश हट्ट करत होता की मला गाडीमध्ये बसायचं आहे. त्याला बघितलं ना ती गाडी खूप आवडते आणि बसायचं म्हणून मागेच लागतो. म्हणून त्याच्या पप्पाने त्याला एक राऊंड मारण्यासाठी घेऊन गेले होते. तोपर्यंत आम्ही साईडलाच थांबलो होतो वाट बघत की कधी होतं यांचं म्हणून. कारण पायऱ्या चढून खूप दमलो होतो आणि आम्हाला लवकर कधी बाहेर निघेल तिथून असं झालं होतं. जाताना एक गुहेमध्ये गणपतीचं मंदिर लागत होतं. खूप छान होतं. गुहेमध्ये जाऊन आतमध्ये मंदिराचं दर्शन करायचं होतं. तिथं आतमध्ये खूप थंडावा होता, गार लागत होते एकदम. खूप छान वाटलं तिथे पण. माऊस आहे माऊस.
देवदर्शन झालं आणि समोरच रोडवर आम्हाला बर्फाचा गोळा विकणारा दिसला. आता बर्फ एवढ्या गरमीमध्ये तो समोर आहे आणि खाऊ वाटणार नाही असं शक्यच नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी बर्फाचा गोळा घेतला. खूप दिवसांनी खाल्ला, त्यामुळं तो पहिल्यापासूनच खायला आवडतो, पण बऱ्याच दिवसांनी खाल्ल्यामुळे तो अजून छान लागला. छान पण वाटलं आणि खूप छान लागला तो गोळा. पाणी लागलं तर अजून घेतो. संपवलं त्यांनी. आमचं सगळ्या देवांचं दर्शन झालं. आता संध्याकाळची वेळ झाली होती आणि आम्ही निघालो परत पुजाऱ्याच्या तिथे थोडंसं फ्रेश होऊन थोडा वेळ थांबलो आणि संध्याकाळी 8 वाजता पालखी निघणार होती आणि गुलाल पडणार होता. त्याच्यामुळं आम्ही उरकून तिथे गेलो. गुलाल पडल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि नंतर घरी गेलो. देवदर्शन खूपच छान झालं, खूप छान वाटलं खरं तर. पालखी निघाली आणि आम्ही तिथून निघालो. आम्हाला घरी पोहोचायला लेट झाला, खूप रात्र झाली होती. अशा प्रकारे आमचं देवदर्शन झालं. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत